नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भारताचे स्थान, विस्तार व आकाराविषयी महत्त्वाची माहिती. तर मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये सर्वात आधी बघणार आहोत की भारताचं स्थान कुठे आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत अक्षीय वृत्ती विस्तार, रेखावृत्ती विस्तार बघणार आहोत. त्यानंतर मित्रांनो आपण भारताची उत्तर-दक्षिण लांबी किती आहे, पूर्व-पश्चिम लांबी किती आहे. त्यानंतर भारताचे सर्वात उत्तरेकडील, पूर्वेकडील, पश्चिमेकडील, दक्षिणेकडील टोक आपण बघणार आहोत. जे की भरपूर त्याच्यावर प्रश्न विचारला आहे की भारताचं सर्वात दक्षिणेकडील टोक कोणतं आहे, तर ते आहे इंदिरा पॉईंट. त्याच्यावर सुद्धा मित्रांनो प्रत्येक एक्झाममध्ये प्रश्न विचारलेला आहे. पण आपण फक्त दक्षिणेकडील टोक न बघता आपण उत्तरेकडील, पूर्वेकडील, पश्चिमेकडील हे सुद्धा आपण सर्व माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत की भारताची भूसीमा आणि सागरी सीमा ही एकूण किती किलोमीटर लांबीची आहे आणि त्या एकूण किती देशांना लागून आहेत. तसंच आपण भारताचं क्षेत्रफळ बघणार आहोत. त्याच्यानंतर मग भारताच्या क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक लागतो, भारताच्या आधी एकूण 6 देश ते कोणकोणते आहेत ते आपण मग मित्रांनो बघणार आहोत. त्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत की भारताच्या एकूण किती राज्यांमधून कर्कवृत्त जाते आणि ती कोणकोणती राज्य आहेत. त्याच्यानंतर भारताची जी प्रमाण वेळ रेखावृत्त आहे म्हणजे 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्त, ती एकूण किती राज्यांमधून जाते आणि ते कोणकोणते राज्य आहेत, अशी सगळी माहिती आपण मित्रांनो या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि एकदम डिटेलमध्ये मित्रांनो आपण ही माहिती बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो आपण सर्वात आधी आता बघणार आहोत भारताचे स्थान. तर मित्रांनो भारताचं स्थान कुठं आहे, तर ते आहे उत्तर पूर्व गोलार्धात. पण मित्रांनो हे बघण्याआधी आपण थोडंफार एकदम बेसिक बघून घेऊ, म्हणजे अक्षरवृत्त कशाला म्हणतात, रेखावृत्त कशाला म्हणतात, त्याच्यानंतर कर्कवृत्त, मकरवृत्त आणि विषुववृत्त हे कशाला म्हणतात ते आपण पाहूया. नंतर मग बाकीचं आपल्याला म्हणजे समजायला एकदम सोपं जाईल. तर मित्रांनो आपण सर्वात पहिले आता बघूया अक्षरवृत्त कशाला म्हणतात. तर मित्रांनो पृथ्वीवरील जे आडव्या रेषा असतात, इमॅजिनरी लाईन्स असतात या, तर यांना काय म्हणतात मित्रांनो, अक्षरवृत्त म्हणत असतात. त्यात पण मित्रांनो ही जी मधली रेषा असती तिला म्हणतात 0 डिग्री अक्षरवृत्त. तर मित्रांनो या 0 डिग्री अक्षरवृत्ताला काय म्हणत असतात, तर विषुववृत्त याला म्हणतात. जे 0 डिग्री अक्षरवृत्त असतं त्याला म्हणतात मित्रांनो विषुववृत्त, त्याला म्हणत असतात. त्यानंतर मित्रांनो इथं वर जे आहे 23.5 डिग्री उत्तर अक्षरवृत्त, हे 23.5 डिग्री उत्तर अक्षरवृत्त त्याला काय म्हणतात मित्रांनो, त्याला म्हणतात कर्कवृत्त. कर्कवृत्त. त्यानंतर मित्रांनो जे खाली दक्षिणेकडील जे असतं 23.5 डिग्री दक्षिण अक्षरवृत्त आहे, हे 23.5 डिग्री दक्षिण अक्षरवृत्त आहे, त्याला म्हणतात मित्रांनो मकरवृत्त. मकरवृत्त. तर मित्रांनो हे झाले म्हणजे 0 डिग्री अक्षरवृत्ताला म्हणतात मित्रांनो विषुववृत्त. त्याच्यानंतर 23.5 डिग्री उत्तरेकडील जास्त त्याला म्हणतात कर्कवृत्त आणि 23.5 डिग्री दक्षिणेकडील जास्त अक्षरवृत्त त्याला म्हणतात मित्रांनो मकरवृत्त. तर मित्रांनो हे झाले अक्षरवृत्तांच्या बाबतीत, जे आडव्या रेषा असतात त्याला अक्षरवृत्त म्हणतात. तर रेखावृत्त कशाला म्हणतात मित्रांनो, तर मित्रांनो जे उभ्या इमॅजिनरी लाईन्स असतात ही झाली 0 डिग्री रेखावृत्त, त्यांना म्हणतात रेखावृत्त. त्याच्यानंतर बाकीचे ह्या अशा थोड्याफार तिरप्या रेषा असतात तर मित्रांनो यांना म्हणतात रेखावृत्त. मित्रांनो हे किती असतं जवळपास, तर या रेखावृत्त किती असतात, एकूण असतात ते 360. तर तेच आपण अक्षरवृत्ताच्या बाबतीत बघितलं तर मित्रांनो हे अक्षरवृत्त एकूण किती असतात मित्रांनो, अक्षरवृत्त कोणते असतात, ह्या आडव्या ज्या इमॅजिनरी लाईन्स आहेत त्या आडव्या त्यांना म्हणतात अक्षरवृत्त. त्या एकूण किती आहेत, तर आपण इथं बघितलं ही 0 डिग्री 1 झाली, त्याच्यानंतर अशी 1 डिग्रीपासून ते एकूण 90 डिग्रीपर्यंत असतात. म्हणजे उत्तर गोलार्धात 90 डिग्री असतात आणि दक्षिण गोलार्धात पण सेम असे 90 असतात. म्हणजे 90 आणि 90 180 प्लस हे 0 डिग्रीचं एक मिळून झाले किती झाले 181. तर मित्रांनो 181 अक्षरवृत्त असतात आणि 360 रेखावृत्त असतात एकूण. तर मित्रांनो ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन. आपण आता बघू की भारताचं स्थान जे उत्तर पूर्व गोलार्धात आहे ते कसं आलं आहे. तर मित्रांनो आपण आता पाहणार होतो की भारताचं स्थान जे आहे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये, भारताचं स्थान जे आहे उत्तर पूर्व गोलार्धात, पण ते कसं आलं आहे तर मित्रांनो आपण जसं बघितलं की 0 डिग्री अक्षरवृत्त आहे आणि इथून जे ती 0 डिग्री रेखावृत्त आहे. ही दिशा झाली उत्तर दिशा आणि ही आहे पूर्व दिशा. आणि भारताचं स्थान कुठं आहे, हे तर भारताचं स्थान आहे. तर मित्रांनो त्यामुळे हा भाग कोणता आला, उत्तर पूर्व भाग. त्यामुळे मित्रांनो भारताचं स्थान कुठं आलं, उत्तर पूर्व गोलार्धामध्ये. आणि इकडे जर बघितलं आपण अमेरिका कुठे आहे, तर तो आहे उत्तर पश्चिममध्ये. इकडची दिशा कोणती आली, ही झाली दक्षिण पश्चिम दिशा, दक्षिण पश्चिम गोलार्ध. आणि इकडचा भाग बघितला आपण उरलेला हा आहे दक्षिण पूर्व गोलार्ध. तर मित्रांनो असा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो की भारताचं स्थान जे आहे ते कोणत्या गोलार्धामध्ये, उत्तर पूर्वमध्ये आहे का उत्तर पश्चिममध्ये आहे का दक्षिण पश्चिम गोलार्धात आहे का दक्षिण पूर्व गोलार्धात आहे. तर मित्रांनो भारताचं जे स्थान आहे ते आहे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये. आणि जसं आपण मित्रांनो बेसिक माहिती बघितली की 0 डिग्री अक्षरवृत्ताला का म्हणतात विषुववृत्त म्हणतात. 23.5 डिग्री उत्तरेकडचं जे अक्षरवृत्त असतं
त्याला म्हणतात मित्रांनो कर्कवृत्त. आणि 23.5 डिग्री जे दक्षिणेकडचं असतं त्याला म्हणतात मकर वृत्त. पण भारतातून कोणतं जातं मित्रांनो, हे आहे 0 डिग्री अक्षवृत्त, म्हणजे हे आहे विषुववृत्त, त्याला इंग्लिशमध्ये इक्वेटर म्हणतात. हे वरचं जे आहे ते कर्कवृत्त आहे, जे भारतातून जातं आहे. आणि खाली इथे मकर वृत्त आहे, ते भारतातून जात नाही. जसं सेम म्हणजे भारतातून फक्त एकच जातं ते म्हणजे कर्कवृत्त. भारतातून हे विषुववृत्त असेल किंवा मग खालचं हे जे मकर वृत्त ते जात नाही. भारतातून फक्त एकच जातं ते म्हणजे कर्कवृत्त. म्हणजे तिघांपैकी फक्त एकच जातं आहे 23.5 डिग्री उत्तर अक्षवृत्त, त्याला म्हणतात कर्कवृत्त म्हणतात. मित्रांनो आता आपण काय बघितलं भारताचं स्थान कुठे आहे ते, तर ते आहे उत्तर पूर्व गोलार्धात. मित्रांनो आता आपण बघणार आहोत की भारताचा अक्षवृत्तीय विस्तार कोणता आहे आणि भारताचा रेखावृत्तीय विस्तार कुठून तर कुठपर्यंत आहे. तर मित्रांनो भारताचा अक्षवृत्तीय विस्तार जो आहे तो 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते 37 डिग्री 6 मिनिट उत्तर इथपर्यंत जो आहे. म्हणजे इथं जे आपण बघितला इथं आहे 8 डिग्री उत्तर, इथूनपासून तर हे वर जम्मू काश्मीरमध्ये 37 डिग्री उत्तरपर्यंत जे आहे भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आहे. आणि तेच सेम आपण बघितलं रेखावृत्तीय विस्तार कुठून तर कुठपर्यंत आहे, तर तो आहे 68 डिग्री पूर्वपासून तर 97 डिग्री पूर्वपर्यंत. मित्रांनो एकदा लक्षात असू द्या की हे पूर्वच आहे, हे 68 डिग्री पश्चिम नाही आहे, ते 68 डिग्री पूर्वच आहे. आणि इकडं पण बघितलं तर हे 97 डिग्री पूर्व आहे. तसंच सेम इकडे बघितलं तर हे 8 डिग्री दक्षिण नाही आहे, ते 8 डिग्री उत्तरच आहे. 8 डिग्री उत्तरपासून तर 37 डिग्री उत्तरपर्यंत. हे असं काय की दक्षिण म्हणजे भारताच्या दक्षिणेला असून सुद्धा ते 8 डिग्री उत्तर असं काय, त्याच्यासाठी कारण की मित्रांनो भारताचं जे स्थान आहे ते म्हणजे उत्तर गोलार्धात आहे. त्यामुळं हे दोघं पण जे आहेत 8 डिग्री असेल किंवा 37 डिग्री असेल, ते दोघं पण आपण तिथं लिहिताना उत्तरच लिहित असतो. कारण की ते आपण विषुववृत्ताच्या वरचं स्थान आहे आपलं, आणि विषुववृत्ताचं वर असेल तर ते सगळ्या देशांना म्हणजे लिहिताना जे उत्तरच लिहित असतात. तसंच सेम जर आपण बघितलं रेखावृत्त आहे, तर रेखावृत्ताच्या आपला म्हणजे भारताचं स्थान जे आहे ते पूर्वेकडे. त्यामुळे इथं लिहिताना इकडं गुजरात जरी भारताच्या पश्चिमेकडे असेल तर पण लिहिताना तिथं पूर्वच लिहितात. का? कारण की भारत हा संपूर्ण भारत जो आहे तो रेखावृत्ताच्या पूर्वेकडे, म्हणजे जे 0 डिग्री रेखावृत्त आहे त्याच्या पूर्वेकडे भारताचं स्थान आहे. त्यामुळे आपण लिहिताना इथं पश्चिम न लिहिता पूर्वच लिहितो आहे, 68 डिग्री पूर्वपासून तर 97 डिग्री पूर्वपर्यंत. तसंच सेम अक्षवृत्ताच्या बाबतीत दोघं पण उत्तर आहेत, म्हणजे उत्तर दिशा तिथं लिहिलेलं आहे की 8 डिग्री उत्तरपासून तर 37 डिग्री उत्तरपर्यंत. मित्रांनो हे झालं अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्ताराबाबत. आपण आता बघूया की भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे, तर ती आहे 3214 किलोमीटर. म्हणजे मित्रांनो इथून आपण असं बघितलं जम्मू काश्मीरपासून इकडून वर ही जी उत्तर दक्षिण लांबी ही किती आहे, 3214 किलोमीटर आहे. 3214 उत्तर दक्षिण लांबी. आणि भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे, 2933 किलोमीटर. म्हणजे इकडून गुजरातच्या पश्चिम टोकापासून तर अरुणाचल प्रदेशच्या पूर्व टोकापर्यंत आपण बघितलं तर ती आहे 2933 किलोमीटर. म्हणजे मित्रांनो आपण याच्यावर लक्षात येतं की भारताची जी उत्तर दक्षिण लांबी ती जास्त आहे पूर्व पश्चिम लांबीपेक्षा. आणि हे स्टेटमेंट विचारू पण शकतात मित्रांनो एक्झाममध्ये की भारताची जी उत्तर दक्षिण लांबी आहे ती पूर्व पश्चिम लांबीपेक्षा जास्त आहे. अजून 2-3 स्टेटमेंट देऊ शकतात, विचारू शकता की खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे किंवा चुकीचं आहे. तर मित्रांनो लक्षात असू द्या की भारताची जी उत्तर दक्षिण लांबी जी आहे ती जास्त आहे, उत्तर दक्षिण लांबी ही जास्त आहे पूर्व पश्चिम लांबीपेक्षा. मित्रांनो याच्यात अजून बघायचं झालं तर इथं गुजरात आहे, इकडं भारताच्या अति पश्चिमेकडचं राज्य, आणि भारताचं अतिपूर्वेकडील राज्य कोणतं आहे, अरुणाचल प्रदेश. मित्रांनो यांच्यामधलं जे टाईमचा जो डिफरन्स आहे तो किती आहे, एकूण 116 मिनिटांचा डिफरन्स आहे. 116 मिनिटांचा दोघांमध्ये डिफरन्स आहे. हा प्रश्न विचारला पण गेला आहे की गुजरातमधलं म्हणजे अतिपश्चिमेकडील जो टोक आहे ते अरुणाचल प्रदेशचा अतिपूर्वेकडील टोक आहे. यांच्यामध्ये सूर्योदयाचा जो म्हणजे गॅप असतो तो किती मिनिटांचा असतो, तर तो असतो 116 मिनिटांचा. आणि जर आपण त्याला तासामध्ये लिहिलं तर आपण याला तासामध्ये कसं लिहू शकतो, तर 1 तास 56 मिनटं इतकं त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे. आणि मित्रांनो या प्रश्न विचारला पण गेलेला आहे की यांच्यामधला म्हणजे वेळेचा किती डिफरन्स आहे, किती गॅप आहे, तर तो आहे 116 मिनिटांचा. त्याला म्हणजे आपण तासामध्ये कसं लिहू शकतो, 1 तास 56 मिनिटांचं. तर हे पण एक महत्त्वाची मित्रांनो फॅक्ट आहे, लक्षात असू द्या की 116 मिनिटांचा त्यांच्यामध्ये वेळेचा डिफरन्स आहे. मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की भारताची भूसीमा आणि भारताची सागरी सीमा ह्या एकूण किती देशांना लागून आहेत आणि त्यांचे एकूण किती किलोमीटर लांबीच्या त्या आहेत. तर मित्रांनो आपण सर्वात पहिले पाहणार आहोत भारताची भूसीमा. तर मित्रांनो भारताची जी भूसीमा जी आहे एकूण 15,200 किलोमीटर लांबीची आहे. आणि त्या
एकूण किती देशांना लागून आहे, तर भारताची जी भूसीमा आहे ते एकूण 7 देशांना लागून आहे. तर ते 7 देश कोणकोणते आहेत, तर इकडे आपण मॅपमध्ये पाहूया. मित्रांनो, पहिला देश आहे पाकिस्तान, भारताची भूसीमा लागलेला. नंतर दुसरा आहे इकडं अफगाणिस्तान, ज्याची सर्वात कमी सीमा, म्हणजे भारताला सर्वात कमी जी सीमा लागली असेल तर ते कोणत्या देशात लागली, तर ती अफगाणिस्तानची लागलेली. त्यानंतर आहे 3 नंबरचा चीन, 4था देश आहे मित्रांनो नेपाळ, 5वा आहे इथं भूटान, 6वा देश आहे म्यानमार आणि 7वा इथं आहे बांगलादेश. तर मित्रांनो, एकूण 7 देशांची भूसीमा भारताला लागून आहे आणि किती किलोमीटर आहे, ते 15,200 किलोमीटरची. त्यानंतर मित्रांनो, भारताची जी सागरी सीमा आहे ती एकूण 7,517 किलोमीटरची आहे. आणि एकूण किती देशांची सागरी सीमा भारताला लागून आहे, तर ती पण एकूण 7 देशांची भारताला सागरी सीमा लागून आहे. जसं भारताची भूसीमा ही एकूण 7 देशांना लागून आहे, तसं सेम भारताची जी सागरी सीमा आहे तीसुद्धा एकूण 7 देशांना लागून. म्हणजे लक्षात ठेवायला सोपं आहे की भूसीमासुद्धा 7 आणि सागरी सीमासुद्धा 7 देशांना लागून आहे. आता असे कोणकोणते देश आहेत त्यांच्या सागरी सीमा भारताला लागून आहेत, तर पहिला देश मित्रांनो कोणता, इकडं बघितलं तर पहिला आहे पाकिस्तान, दुसरा इकडं खाली बघितला आपण तर मालदीव, तिसरा मित्रांनो इकडं आहे श्रीलंका, चौथा आहे इथं बांगलादेश, 5वा म्यानमार, 6वा इकडं मित्रांनो एक थायलंड आहे आणि 7वा इथं मित्रांनो इंदिरा पॉईंट आहे, जे भारताचं सर्वात दक्षिणेकडील पॉईंट आहे. त्याच्या खाली इंडोनेशिया देश आहे, तर तो आहे 7वा देश. म्हणजे एकूण 7 देश आहे. एक आहे पाकिस्तान, दुसरा मालदीव, तिसरा श्रीलंका, चौथा आहे बांगलादेश, 5वा आहे म्यानमार, 6वा आहे थायलंड आणि 7वा आहे इंडोनेशिया. तर एकूण 7 देशांची भारताला सागरी सीमा लागून आहे. तर मित्रांनो, आपण आता याच्यात बघितलं की भूसीमा पण 7 आणि सागरी सीमा पण 7 देशांना लागून आहे आणि ते देश कोणकोणते आहेत ते पण आपण बघितलेत. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की कर्कवृत्त आणि 82.5 डिग्री पूर्वरेखावृत्त हे भारताच्या कोणकोणत्या राज्यामधून जातात. तर मित्रांनो, सर्वात पहिला आपण बघू कर्कवृत्त कोणकोणत्या राज्यांमधून जातं. तर मित्रांनो, कर्कवृत्त जे आहे ते एकूण भारताच्या 8 राज्यांमधून जातं. ते 8 राज्य कोणकोणते आहेत, तर मित्रांनो इथं मॅपमध्ये पाहू आपण. तर ते 8 राज्य आहेत. पहिलं आहे गुजरात. मित्रांनो, ही जी आहे 83 डिग्री कर्कवृत्त रेषा आहे, ती भारताच्या एकूण 8 राज्यांमधून जाते. ते कोणकोणते राज्य, पहिलं आहे गुजरात, दुसरं आहे राजस्थान, राजस्थानचा एकदम छोटा भाग आहे तिथून जातं. त्याच्यानंतर मग तिसरं आहे मध्य प्रदेश, चौथा आहे छत्तीसगड, 5वं आहे झारखंड, 6वं आहे पश्चिम बंगाल, इथं 7वं जे आहे इकडं त्रिपुरा आणि 8वं जे आहे ते मिझोरम. म्हणजे मित्रांनो, एकूण 8 राज्य आहेत, त्याच्यामधून कर्कवृत्त जाते. आता याला लक्षात कसं ठेवायचं, तर पहिलं जे आहे, म्हणजे जे एखादी गोष्ट मोठी असेल तर लक्षात ठेवायचं असेल तर काय करायचं मित्रांनो, त्याचे छोटे छोटे पार्ट्स करून घ्यायचे आणि ते लक्षात ठेवायचे, म्हणजे ती पूर्ण गोष्ट आपोआप लक्षात राहते. जसं आपण इथं काय करणार, प्रत्येक जे 8 इथं किती एकूण राज्य आहेत ज्याच्यामधून कर्कवृत्त जातात, तर ते एकूण राज्य आहेत 8. तर आपण याला छोटे छोटे पार्ट्स करायचे, 2-2 पार्ट्स करायचे. तर पहिले आपण करणार आहोत एक गुजरात GJ आणि दुसरं आहे RJ. त्याच्यानंतर मित्रांनो मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. आता हे कसं लक्षात ठेवायचं, तर मित्रांनो सन 2000 मध्य प्रदेशमधून छत्तीसगडची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की मध्य प्रदेशमधून छत्तीसगडची निर्मिती झाली, त्यामुळे ते दोघं पण राज्यांमधून कर्कवृत्त जाते. तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता. तर मग इथं आहे MP आणि छत्तीसगड. तर म्हणजे GJ RJ, त्याच्यानंतर मग MP छत्तीसगड, त्याच्यानंतर मग इकडे जे ईशान्येकडील जे 2 राज्य आहेत त्रिपुरा आणि मिझोरम. तर लक्षात ठेवताना काय करायचं मित्रांनो, त्रिपुरा लक्षात ठेवायचं आणि मिझोरम, मणिपूर आणि मेघालय याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर मित्रांनो लक्षात ठेवा की तिथं मेघालय आणि मणिपूर नाही आहे, ते फक्त मिझोरम आहे. MZ त्रिपुरा आहे आणि दुसरं आहे MZ म्हणजे कोणतं, मिझोरम आहे. त्यात लक्षात ठेवा मित्रांनो, तिथं ऑप्शनमध्ये ते तुम्हाला कन्फ्यूज करू शकता की मणिपूर पण देऊ शकता, कधी कधी मेघालय पण देऊ शकतात कन्फ्यूज करण्यासाठी. त्यामध्ये तिथं कन्फ्यूज नका व्हा. लक्षात ठेवा की तिथं मिझोरमच आहे, त्रिपुरा आणि मिझोरम आहे. की आता उरले कोणते 2 राज्य, तर झारखंड आणि पश्चिम बंगाल. तर ते लक्षात ठेवून घ्यायचे, झारखंड आणि पश्चिम बंगाल. म्हणजे झाले कोणते GJ RJ, म्हणजे गुजरात, राजस्थान, नंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड, त्याच्यानंतर इकडे बघितलं आपण त्रिपुरा आणि मिझोरम, आणि कोणतं आहे एक झारखंड आणि पश्चिम बंगाल. तर असे एकूण मित्रांनो हे आहेत 8 राज्य, त्याच्यामधून कर्कवृत्त जाते. आज एक मित्रांनो की याच्यात सर्वात जास्त प्रश्न विचारला कसा जातो की खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही. आणि मित्रांनो त्या 4 ऑप्शन दिलेले असतात खाली, त्या 4पैकी 3 ऑप्शन असे असतात म्हणजे ज्याच्यातून जाते आणि एक असतं त्यातून जात नाही. आणि ते जात नसणारं ऑप्शन असतं ते म्हणजे नेहमी ओडिसाच असतं. म्हणजे कोणताही पण प्रश्न बघितले, जसं SSC असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, किंवा पोलीस भरतीचे प्रश्न असतील, किंवा मग MPSCमध्ये असेल ना, किंवा NCERTमध्ये जे खाली प्रश्न दिलेले आहेत तिथं पण मित्रांनो असंच, म्हणजे ऑप्शनमध्ये कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही, तर ऑप्शनमध्ये नेहमी उत्तर ओडिसाच दिलेलं आहे. म्हणजे ते ओडिसाच्या ऐवजी दुसरं पण टाकू शकत होते की ओडिसामधून जात नाही, किंवा मग इतर ओडिसाच्या ऐवजी ते आंध्र प्रदेश टाकू शकत होते, किंवा UP टाकू शकत होते, किंवा मग बिहार टाकू शकत असते. पण त्यांनी नेहमी
उडीसाच टाकलं आहे का, कारण की ते उडीसाच्या एकदम जवळून जाते ती कर्कवृत्त. त्यामुळे मुलांना तिथून कन्फ्युजन होऊ शकतं की उडीसामधून जाते की नाही किंवा नाही जाते. त्यामुळे त्यांनी तिथं उडीसा हे ऑप्शन दिलेलं आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा की उडीसामधून कर्कवृत्त जात नाही. कर्कवृत्त ही उडीसाच्या वर पश्चिम बंगाल आहे त्याच्यातून जाते किंवा मग झारखंड आहे त्याच्यामधून जाते. ती उडीसामधून जात नाही. आपण आता मित्रांनो बघितलं कर्कवृत्त जे आहे ते एकूण 18 राज्यांमधून जाते. आता आपण मित्रांनो बघणार आहोत जे 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्त आहे त्याला भारताची प्रमाण वेळ रेखावृत्त म्हणतात. म्हणजे त्या रेखावृत्तावरून पूर्ण भारताचा टाईम जो आहे निर्धारित होत असतो. तर मित्रांनो ती कुठून जाते, तर मित्रांनो ही तर 82.5 डिग्री रेखावृत्त आहे. ती 82.5 डिग्री रेखावृत्त एकूण 5 राज्यांमधून जाते. एकूण 5 राज्य कोणकोणते आहेत, तर ते आहे UP म्हणजे उत्तर प्रदेश, दुसरं आहे मध्य प्रदेश MP, तिसरं आहे मित्रांनो छत्तीसगड, चौथं आहे मित्रांनो ओडिसा. मित्रांनो आता आपण बघितलं की ओडिसामधून कर्कवृत्त जात नाही, पण 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्त जाते आहे, हे पण लक्षात असू द्या. आणि पाचवं आहे आंध्र प्रदेश. तर लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो, हे UP MP AP म्हणजे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर छत्तीसगड आणि ओडिसा. ते लक्षात कसं ठेवायचं मित्रांनो की UP MP AP म्हणजे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश. आता छत्तीसगड कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो, जसं मागं आपण कर्कवृत्ताच्या वेळेस लक्षात ठेवलं आहे की मध्य प्रदेशमधून छत्तीसगडची निर्मिती झाली आहे सन 2000मध्ये. तर मग इथं पण मध्य प्रदेश आहे, त्यामुळे इथं पण छत्तीसगड राहीनच असं लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक लक्षात ठेवायचं ओडिसा. तर कर्कवृत्त जे आहे ते ओडिसातून जात नाही आहे, पण इथं 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्तामध्ये ओडिसा आहे असं लक्षात ठेवायचं. त्यामुळे हे 5 राज्य कोणकोणते आहे, तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिसा अशा एकूण 5 राज्यांमधून 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्त जाते. आणि मित्रांनो अजून एक याच्यावर असा प्रश्न अजून काही विचारलेला नाही एवढा इतकं जास्त, पण याच्यावर एक जास्त वेळेस प्रश्न विचारला कोणता आहे, तर 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्त जे आहे म्हणजेच भारताची जी प्रमाण वेळ रेखावृत्त आहे ती कोणत्या शहरामधून जाते, तर ती जाते मिर्झापूरमधून UPमधून. कधी कधी अलाहाबाद पण असतं ऑप्शनमध्ये, तर ते पण बरोबर आहे, कारण की अलाहाबाद हे तो जिल्हा आहे तिथला, त्याचं नाव आता बदललेलं आहे. तिथं अलाहाबादचं नाव काय झालेलं आहे आता प्रयागराज झालेलं आहे. पण भरपूरदा ऑप्शनमध्ये असं पण असतं की अलाहाबाद. तर मित्रांनो मिर्झापूर नसेल तर अलाहाबादवर टिक करायचं. आणि एकदम म्हणजे परफेक्ट बघितलं तर ती मिर्झापूर या शहरातून जात असते, उत्तर प्रदेशमधल्या. भारतीय प्रमाण वेळ रेखावृत्त जी आहे ती याच्यातून जाते. हा प्रश्न भरपूर वेळेस विचारलेला आहे, कोणत्या शहरामधून जाते ती. मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की भारताचं सर्वात उत्तरेकडील टोक कोणतं आहे, किंवा दक्षिणेकडील, पूर्वेकडील, पश्चिमेकडील हे आपण बघणार आहोत. मित्रांनो याच्यात सर्वात जास्त प्रश्न कोणता विचारला गेला, तर तो आहे भारताचं सर्वात दक्षिणेकडील टोक कोणतं आहे, तर ते आहे इंदिरा पॉईंट. इथं जो आहे निकोबार जे म्हणजे अंदमान निकोबार आयलँडच्या एकदम दक्षिणेला इथं जो आहे ते आहे इंदिरा पॉईंट. आणि ते त्याचं लोकेशन कोणतं आहे, त्याचं स्थान कोणतं आहे, तर ते आहे 6 डिग्री 45 मिनिट उत्तर अक्षवृत्त. तर मित्रांनो हे त्याचं स्थान हे लक्षात असू द्या, कारण की हे पण विचारलं जात गेलेलं आहे की ते इंदिरा पॉईंटचं म्हणजे लोकेशन अक्षरवृत्त कोणतं आहे, तर ते आहे 6 डिग्री 45 मिनिट उत्तर अक्षरवृत्त. तर मित्रांनो आता आपण पाहूया की भारतात सर्वात उत्तरेकडील टोक कोणतं आहे, तर ते मित्रांनो तिथं आहे दबदार जे आहे लद्दाखमध्ये. आता त्याच्यानंतर मित्रांनो भारतात सर्वात दक्षिणेकडील टोक कोणतं आहे, म्हणजे मुख्य भूमी. आपण जर आता मुख्य भूमीचा विचार केला, मुख्य भूमी म्हणजे हा जो आयलँड सोडला, म्हणजे भारताचे जे लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार सोडले, जर हा जो उरलेला भाग आहे त्याला म्हणतात मुख्य भूमीचा भाग. तर त्याच्यावरचा सर्वात दक्षिणेकडील पॉईंट कोणता आहे, तर तो आहे कन्याकुमारी. पण एकूणच म्हटलं भारताच्या पूर्ण एकूण भारत धरला तर त्याच्यातलं सर्वात दक्षिणेकडील टोक कोणतं, तर तो आहे इंदिरा पॉईंट. आणि हाच प्रश्न जास्त वेळ विचारला गेला आणि त्याचं आपण बघितलं एक लोकेशन कोणतं आहे, 6 डिग्री 45 मिनिट उत्तर. त्याच्यानंतर मित्रांनो भारताचं सर्वात पश्चिमेकडील टोक कोणतं आहे, तर ते कोणत्या राज्यात असं मित्रांनो, कारण की गुजरात हे सर्वात पश्चिमेकडील राज्य आहे. त्यामुळे जे गुजरातमधलं जे घुवर मोठा गाव आहे इथं, तर ते भारताचं सर्वात पश्चिमेकडील टोक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो भारताचं सर्वात पूर्वेकडील टोक कोणतं आहे, तर ते आहे मित्रांनो किबितू. किबितू कुठे आहे, तर अरुणाचल प्रदेशमध्ये. हे आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. आणि घोर मोठा जे आहे ते गुजरातमध्ये, जे म्हणजे गुजरातमध्ये आहे. तर म्हणजे आपण बघितलं उत्तर ते दक्षिण कसं आहे, दबदार ते कन्याकुमारी, आणि पूर्व ते पश्चिम बघितलं आपण, तर इकडे आहे पूर्वला किबितू ते घोवर मोठा, किंवा मग पश्चिम ते पूर्व आपण म्हटलं तर घोवर मोठा ते किबितू असं आहे. तर मित्रांनो आपण बघितलं की हे अंतर किती बघितलं आपण आधीच्या स्लाईडमध्ये, की पूर्व पश्चिम लांबी किती भारताची, ते 2933 किलोमीटर. आणि ही उत्तर दक्षिण लांबी पण बघितली मित्रांनो आपण किती ती 3214 किलोमीटर. त्यानंतर मित्रांनो हे झालं दिशेनुसार, की सर्वात उत्तरेकडील पॉईंट कोणता, दक्षिणेकडील पॉईंट कोणता,
पश्चिम आणि पूर्वेकडील सर्वात म्हणजे टोक कोणते आपण ते बघितले. हे कशानुसार बघितलं आपण मित्रांनो, हे दिशेनुसार बघितलं. आता मित्रांनो आपण बघणार आहोत की उंचीनुसार की भारतात सर्वात उंच पॉईंट कोणता आहे. सर्वात उंच पॉईंट कोणता असणार आहे मित्रांनो, ते म्हणजे पर्वत असणार आहे. तर भारतातलं सर्वात उंच पर्वत कोणतं आहे, तर ते आहे K2. केटूलाच मित्रांनो म्हणतात गॉडविन ऑस्टिन, हे त्याचं दुसरं नाव आहे. केटूचं दुसरं नाव काय मित्रांनो, गॉडविन ऑस्टिन. त्याला गॉडविन ऑस्टिन पण म्हणतात. आणि ते कुठं आहे, इकडं काराकोरम रांगा आहेत वरती लद्दाखमध्ये. तर त्या लद्दाखमध्ये जे काराकोरम रांगा आहेत तिथं केटू हे भारतातलं सर्वात उंच पर्वत आहे. त्याची मित्रांनो उंची किती आहे, त्याची मित्रांनो उंची आहे 8,611 मीटर उंच आहे. ते 8,611 मीटर उंच आहे. त्यानंतर मित्रांनो आपण हे बघितलं सर्वात उंच पॉईंट. तसंच भारताच्या भूभागावरील सर्वात खोल बिंदू कोणता आहे. आपण हा बघितला आधी K2 म्हणजेच गॉडविन ऑस्टिन हा सर्वात उंच पर्वत बघितला. आता सर्वात खोल बिंदू जो आहे तो आहे केरळमधील कुड्डानन. हे ना, केरळमधलं कुड्डानन ते आहे सर्वात खोल बिंदू. त्याची म्हणजे किती खोल आहे, तर ते आहे -2.2 मीटर खोल आहे. मायनस का लावला आहे, कारण की ते खाली जमिनीमध्ये म्हणजे भूभागापेक्षा खाली पॉईंट आहे, त्यामुळे ते मायनस लावलेलं आहे. -2.2 मीटर खोल येते. आणि ते कुठं आहे, कोणत्या राज्यात, ते केरळमध्ये आहे. आणि कोणतं ठिकाणाचं नाव काय आहे त्या कुड्डानन. तर मित्रांनो आपण बघितलं की उत्तरेकडील टोक, दक्षिणेकडील टोक, पूर्व पश्चिमेकडील टोक बघितलं. नंतर सर्वात उंच पर्वत बघितला K2 म्हणजेच गॉडविन ऑस्टिन. ते कोणत्या रांगेत आहे, तर ते आहे काराकोरम रांगेमध्ये. त्याच्यानंतर आपण भूभागावरील सर्वात खोल बिंदू बघितला कुड्डानन, म्हणजेच तो किती आहे, -2.2 मीटर आहे खोल आहे, केरळमध्ये. मित्रांनो आता आपण पाहणार आहोत शेवटचा पॉईंट, तो म्हणजे भारताच्या क्षेत्रफळाविषयी. तर मित्रांनो भारताचं क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर इतकं भारताचं क्षेत्रफळ आहे. मित्रांनो एक्झाममध्ये विचारताना कधी कधी असं पण दिलेलं असतं 32.8 लाख चौरस किलोमीटर. तर मित्रांनो हे पण बरोबर आहे. किंवा मग याला मिलियनमध्ये लिहायचं असेल तर हे 32.8 लाखमध्ये झालं. मिलियनमध्ये कसं लिहितात, तर 3.28 मिलियन हे झालं मिलियनमध्ये. कारण की 10 लाख म्हणजे 1 मिलियन असतं. त्यामुळं हे आलं 3.8 मिलियन असं पण असतं. किंवा मग 32.8 लाख हे पण असू शकतं ऑप्शनमध्ये. किंवा मग मित्रांनो हे भारताचं क्षेत्रफळ असं पूर्ण पण देऊ शकतात, 32,87,263 चौरस किलोमीटर. आणि मित्रांनो हे एकूण जगाच्या किती टक्के, म्हणजे जगाची एकूण जी मुख्य भूमी आहे ते भूमीपैकी भारताचं जे क्षेत्रफळ आहे ते एकूण किती टक्के जगाच्या, तर ते आहे 2.4%. 2.4% हे भारताचं क्षेत्रफळ आहे एकूण जगाच्या. हा पण प्रश्न भरपूर विचारला गेला की भारताचं जे क्षेत्रफळ आहे एकूण जगाच्या किती टक्के, तर ते 2.4% आहे. त्याच्यानंतर मित्रांनो भारताचा जो आहे क्षेत्रफळानुसार बघितला आपण, तर तो 7वा क्रमांक लागतो. आणि सर्वात मोठा देश कोणता आहे क्षेत्रफळानुसार बघितला, तर तो आहे रशिया. 2 नंबरचा आहे कॅनडा, 3 नंबर आहे चीन, 4 नंबर अमेरिका, 5 नंबरचा ब्राझील आहे, 6 नंबर ऑस्ट्रेलिया, 7 नंबर भारत आणि 8 नंबर अर्जेंटिना. तर मित्रांनो लक्षात ठेवणं, कसं लक्षात ठेवायचं, सर्वात मोठे जे 2 आधीचे आहेत रशिया आणि कॅनडा, ते लक्षात ठेवायचे. त्यानंतर मित्रांनो जास्त करून कसं विचारतात, भारताचे जे आधीचे म्हणजे भारताचा जो आधीचा देश असेल ऑस्ट्रेलिया, आणि नंतरचा जो असेल अर्जेंटिना, म्हणजे आधीचा कोणता आहे ऑस्ट्रेलिया, नंतरचा आहे अर्जेंटिना. तर हे जास्त करून विचारलं जातं. म्हणजे असं तिथे म्हणजे सिरियलनुसार दिलेलं असतं की ब्राझील, ऑस्ट्रेलिया, भारत, अर्जेंटिना यांना मग चढत्या क्रमानुसार लावा किंवा मग क्षेत्रफळाच्या उतरत्या क्रमानुसार लावा असं विचारलेलं असतं. तर मित्रांनो लक्षात ठेवा की 5 नंबरला ब्राझील आहे, 6 नंबरला ऑस्ट्रेलिया आहे. म्हणजे भारताच्या आधी कोण आहे, ऑस्ट्रेलिया, आणि नंतर कोण आहे म्हणजे लहान कोण आहे, तर अर्जेंटिना. हे लक्षात असू द्या, कारण की हे उतरत्या क्रमाने लावा किंवा मग चढत्या क्रमाने लावा असे प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो हे होतं आपलं आजचं लेक्चर. मित्रांनो याच्यात आपण म्हणजे जवळपास सगळंच भारताचे स्थान विस्तार आकाराविषयी जवळपास सगळेच पॉईंट कव्हर केलेत. भारताचं स्थान कुठं असेल उत्तर पूर्व गोलार्धात, किंवा भारताची उत्तर दक्षिण लांबी बघितली, पूर्व पश्चिम लांबी बघितली, भारताचं सर्वात उत्तरेकडील, पूर्वेकडील, दक्षिणेकडील आपण टोक बघितले. त्याच्यानंतर मग भारताचा अक्षीय वृत्ती विस्तार, रेखा वृत्ती विस्तार बघितला. त्याच्यानंतर भारताची भूसीमा बघितली आपण, भारताची सागरी सीमा बघितली. तर मित्रांनो आपण याच्यात जवळपास भरपूर पॉईंट कव्हर केलेले आहेत. वाटल्यास तर आपण पुढचं लेक्चर जे आहे याच्यावरचे MCQ बघणार आहोत, जे PYQ असतील म्हणजे एक्झाममध्ये आलेले प्रश्न आपण बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या तुम्हाला ते व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक करा. धन्यवाद.